साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. घरकुल योजनांमधील लाभार्थ्यांना जागा नियमाकुल करून घरकुल मंजूर करण्याची मागणी. प्रधानमंत्री रमाई व शबरी आवास योजनेतील लाभार्थी हे ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून राहत असून त्यांची जागा नियमाकुल करून त्याच जागेवर घरकुल मंजूर करावे. गाव नमुना 8 वरून खरेदी विक्री करण्यात यावी अशी मागणी बुलढाणा तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रंजनाताई विठ्ठल चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या मागणी संदर्भातील निवेदन आज 4 फेब्रुवारीला त्यांच्यासह इतर महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीची तात्काळ दखल घेऊन बुलढाणा पंचायत समितीच्या BDO मॅडमना फोन करून याबाबत आदेश दिले आहेत. तर निवेदन अशा प्रकारचं होतं की जे आज प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजना या अंतर्गत बऱ्याच लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहेत. तर म्हणजे ते बऱ्याच वर्षापासून जे भूमिहीन बेघर आहेत त्यांना 20 ते 25 वर्षापर्यंत अतिक्रमण करून जागेवर राहत आहेत. त्या अतिक्रमण जी जागा त्यांची आहे तर ती जागा त्यांना ती मंजूर झालेली पण माहितीची नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तर ती सदर जागा त्यांच्या नियमाकुल करून त्याच जागेवर त्यांना घरकुल बांधण्याची परवानगी देण्यात यावी. आणि ज्या लाभार्थ्याकडे जागा नाही आहे, जागा स्वतःची मालकीची जागा नाही आहे, पण ते विकत घेऊ शकतात अशी जागा जी ग्रामपंचायतीला नमुना 8ला ग्रामपंचायत त्यांची नोंद आहे, परंतु नजूर शीटवर त्यांची नोंद नाही आहे. त्याच्यामुळे माननीय निबंधक त्यांना त्याच्या खरेदी विक्रीचा व्यवहार होत नाही आहे त्यांच्याकडे. त्यामुळे लाभार्थ्यांना बऱ्याच अडचणी येत आहेत. तर माननीय जिल्हाधिकारी यांना आमचं असं नम्र निवेदन आहे की त्या नमुना 8ला जी जागा असलेल्या जागेच्या नोंद असलेल्या जागेची खरेदी विक्री बाबत माननीय दुय्यम निबंधक यांना आदेश देण्यात यावे. आणि ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांना ते घरकुल म्हणजे जागा उपलब्ध होऊन त्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे अशी आमची